ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी आज आपण खमंग खुसखुशीत आणि अगदी 2 ते 2.5 महिने टिकणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। गरमागरम डोसे, आंबोळी किंवा घावण असेल, पराठे असतील, थालीपीठ असतील, आता त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही तर गरमागरम फुलके, पोळी किंवा भाकरी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता। वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी एकदम मस्त लागतं। शिवाय चटणी बनवताना अजिबात थेंबरही तेलाचा उपयोग केलेला नाही, यामध्ये काही पौष्टिक जिन्नस घातलेली आहे, तर त्यामुळे ही चटणी आणखीन जास्त पौष्टिक होणार आहे। तर चटणी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की मेजरिंग कप किंवा घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस कपाने किंवा चमचाने आपण मोजून घेणार आहोत। इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे चटणीमध्ये घाला, कारण चवीला अगदी छान लागते।